हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सतीश. एच कॉमर्स क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण शिकत आहोत रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. यापूर्वी आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर काही विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर सर्वात अगोदर ते व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला जो आता आपण आज क्वेश्चन जो करणार आहोत तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. सो आपण चला तर सुरुवात करूया. आपल्याकडे क्वेश्चन आहे, रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स. आपल्याकडे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत, त्या आपल्याला आज सॉल्व्ह करायच्या आहेत. की चुकांची दुरुस्ती आपल्याला कशी करायची, त्यालाच आपण म्हणतो रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. सो बघा, आपल्याकडे फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे, अ क्रेडिट सेल ऑफ गुड्स टू संजय ₹3000 हॅज बीन रॉंगली पास थ्रू दी परचेस बुक. सगळ्यात अगोदर आपल्याला रेक्टिफिकेशन करण्याच्या आधी हे समजायला हवं की ट्रान्झॅक्शनमध्ये काय चुकीचं झालेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती काय करायची आहे, काय मिस्टेक आहे आणि त्याचं रेक्टिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे. हे जर आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये समजलं नाही तर आपण त्याचं रेक्टिफिकेशन करू शकणार नाही. सो आपल्याकडे जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे की क्रेडिट सेल ऑफ गुड्स टू संजय ₹3000. संजयला 3000चे गुड्स क्रेडिटवर म्हणजेच उधारीवर आपण विकलेले आहेत. गुड्स विकलेले आहेत संजयला 3000चे गुड्स विकलेले आहेत, म्हणजे सेल्सची एंट्री व्हायला हवी आहे, बट चुकून त्यांच्याकडून परचेस बुकमध्ये एंट्री झालेली आहे. म्हणजे परचेस बुकमध्ये एंट्री झाली म्हणजेच त्यांनी परचेसची एंट्री पास केलेली आहे. एंट्री कशाची व्हायला हवी होती, गुड्स विकल्याची म्हणजे सेल्सची एंट्री व्हायला पाहिजे होती, बट परचेसची एंट्री झालेली आहे. याचं आपल्याला आता रेक्टिफिकेशन करायचं आहे. सो रेक्टिफिकेशन करताना सर्वात अगोदर ही काळजी घ्यायची आहे की रेक्टिफिकेशन करण्यापूर्वी त्या ट्रान्झॅक्शनमध्ये करेक्ट एंट्री काय झालेली आहे हे जर आपल्याला समजलं नाही तर आपण त्याचं रेक्टिफिकेशन करू शकणार नाही. सो सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की या ट्रान्झॅक्शनमध्ये करेक्ट एंट्री काय होईल. सो आपण गुड्स विकले संजय ट्रेडर्सला. कुणाला गुड्स विकले, संजयला विकलेले आहे. सो गुड्स संजयला विकले, सो आपल्याकडे करेक्ट एंट्री काय होईल, संजय अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ही आपल्याकडे करेक्ट एंट्री व्हायला पाहिजे, जी त्यांनी केलेली नाही. त्यांनी रॉंग एंट्री काय केलेली आहे, परचेस बुकमध्ये एंट्री केलेली आहे. सो परचेस बुक्समध्ये काय एंट्री होईल, परचेस अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. सो त्यांनी रॉंग एंट्री काय केली आहे, परचेस अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट ही त्यांनी रॉंग एंट्री केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रेक्टिफिकेशनची एंट्री करायची आहे. सो रेक्टिफिकेशनची एंट्री करताना सर्वात अगोदर आपल्याला हे समजायला हवं की आपल्याकडे करेक्ट एंट्री आहे, रॉंग एंट्री आहे. आता रेक्टिफिकेशन करताना आपण यापूर्वी जे बघितलं होतं की आपण जे चुकीचं आहे किंवा जे कॉमन आहे, कॉमन म्हणजे दोन्ही एंट्रीजमध्ये जर एकच नाव सेम जागी डेबिट असेल किंवा सेम जागेवर जर क्रेडिट असेल तर त्या गोष्टींना आपण बाजूला करायचं. पण आता या ठिकाणी बघा, इथे संजय डेबिटला आहे, या एंट्रीमध्ये संजय क्रेडिटला आहे, म्हणजे आपल्याकडे कॉमन काहीच नाही. सो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, रॉंग एंट्री पासून आपल्याला रेक्टिफिकेशनची सुरुवात करायची आहे. जेव्हा आपल्याकडे करेक्ट आणि रॉंग एंट्रीमध्ये कॉमन काहीही नसेल त्या सिच्युएशनला आपल्याला रेक्टिफिकेशन करताना रॉंग एंट्री पासून रेक्टिफिकेशनला सुरुवात करायची आहे. सो रॉंग एंट्री पासून आपल्याला आता रेक्टिफिकेशनला सुरुवात करायची. बघा, रॉंग एंट्रीमध्ये परचेस डेबिटला जे चुकीचं आहे ते रॉंग आहे. रॉंग एंट्री म्हणजे दोन्ही डेबिट आणि क्रेडिट चुकीचे आहे, त्याला सगळ्यात अगोदर अपोजिटचे इफेक्ट देऊन टाकायचे. ही रॉंग एंट्री आहे, चुकून याला डेबिट दिलंय परचेसला आणि चुकून संजयला काय केलंय, क्रेडिट केलेलं आहे. जे चुकीचं आहे रेक्टिफिकेशन एंट्रीमध्ये ते सगळ्यात अगोदर त्याला अपोजिटचे इफेक्ट देऊन टाकायचे, जेणेकरून त्याचा बॅलन्स झिरो होऊन जाईल. सो इथे परचेस डेबिटला आहे, रेक्टिफिकेशन एंट्रीमध्ये परचेस क्रेडिटला घेऊन टाका टू परचेस अकाउंट. बघा, हा परचेसचा इफेक्ट इथे संपला. आता हे संजय क्रेडिटला रॉंग आहे, त्या संजयला डेबिट देऊन टाका, म्हणजे संजय अकाउंट डेबिट, संजय अकाउंट डेबिट. आता इथे संजयचा इफेक्ट पण संपला, म्हणजे रॉंग एंट्रीचे इफेक्ट आता आपल्याकडे संपलेले आहेत. आता आपल्याकडे काय आहे, करेक्ट एंट्री. सो करेक्ट एंट्रीमध्ये बघा संजय डेबिटला आहे, जे बरोबर आहे. संजय डेबिटलाच पाहिजे होता. सो रेक्टिफिकेशन एंट्रीमध्ये बघा संजय ऑलरेडी ते डेबिटमध्ये आलेला आहे, म्हणजे परत परत आपल्याला रेकॉर्ड करण्याची गरज नाही. करेक्ट एंट्रीमध्ये संजय डेबिटमध्ये होता, तो रेक्टिफिकेशन एंट्रीमध्ये ऑलरेडी आपल्याकडे डेबिटमध्ये आलेला आहे, म्हणजे संजयचा इफेक्ट सुद्धा संपला. आता करेक्ट एंट्रीमध्ये सेल्स क्रेडिटला आहे, जे बरोबर आहे. करेक्ट एंट्री म्हणजे सेल्स जे क्रेडिटला पाहिजे होतं ते क्रेडिटमध्येच आहे,
जे बरोबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीही चेंज करायचं नाही. सो जे सेल्स क्रेडिटला होतं ते ॲज इट इज राहतं बिकॉज ते करेक्ट आहे. ते काय आहे? करेक्ट आहे. सो आपल्याकडे रेक्टिफिकेशनची एंट्री काय तयार झाली का? संजय अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट अमाऊंट होती 3000 रुपये. सो क्रेडिटमध्ये इथे 3 द्यायचे आहे, इथे 3 द्यायचे आहे आणि या दोघांची टोटल तुम्हाला डेबिटमध्ये द्यायची आहे. सो आपली रेक्टिफिकेशनची एंट्री काय झाली आहे? संजय अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट टू सेल्स अकाउंट. सो रेक्टिफिकेशनची एंट्री आपण लिहून घेऊया. संजय अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट टू सेल्स अकाउंट. 6000 रुपीज, 3000 रुपीज, 3000 रुपीज. फक्त ही एंट्री तुम्हाला करण्याची गरज आहे. चला, फर्स्ट ट्रान्झॅक्शन समजलेलं आहे. आता सेकंड ट्रान्झॅक्शन बघूयात काय आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन आपल्याकडे आहे अ क्रेडिट परचेस ऑफ गुड्स फ्रॉम शीतल अमाउंटिंग टू ₹2000 हॅज बीन रॉंगली पास थ्रू दी सेल्स बुक. परचेसची एंट्री करायला हवी होती बट एंट्री कशाची झाली आहे? सेल्सची एंट्री झालेली आहे. सर्वात अगोदर आपण करेक्ट एंट्री करूया की गुड्स परचेस फ्रॉम शीतलकडून गुड्स परचेस केलेले आहे. सो आपली करेक्ट एंट्री काय व्हायला पाहिजे? परचेस अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट. सो आपण सर्वात अगोदर करेक्ट एंट्री लिहून घेऊया. परचेस अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट ही आपली करेक्ट एंट्री व्हायला पाहिजे होती बट त्यांनी ती एंट्री नाही केली आणि त्यांनी कोणती एंट्री केलेली आहे? सेल्स बुक मध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे त्यांनी सेल्सची एंट्री केलेली आहे. सो ते सेल्सची एंट्री काय केली असेल त्यांनी? शीतल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. शीतल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ही त्यांनी रॉंग एंट्री पास केलेली आहे. आता आपल्याला या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला रेक्टिफिकेशनची एंट्री बनवायची आहे. सो रेक्टिफिकेशनची एंट्री आपल्याला कशी बनवायची आहे? बघा, कॉमन आपल्याला काही दिसतंय या एंट्रीमध्ये नाही. इथे शीतल क्रेडिटमध्ये आहे, इथे शीतल डेबिटमध्ये आहे, इथे परचेस आहे, इथे सेल्स आहे. म्हणजे या एंट्रीमध्ये आपल्याला कॉमन काहीच दिसत नाहीये. या एंट्रीमध्ये आपल्याला कॉमन काहीच दिसत नाहीये. जेव्हा आपल्याला कॉमन काहीच दिसत नसेल त्यावेळेला रेक्टिफिकेशन करताना आपल्याला काय करायचं आहे? रॉंग एंट्रीपासून रेक्टिफिकेशनची सुरुवात करायची. सो कसं करायचं बघा, रॉंग एंट्री जी आपल्याकडे रॉंग एंट्रीमध्ये शीतल चुकून डेबिटला गेलाय आणि सेल्स चुकून क्रेडिटला गेला आहे. जी रॉंग एंट्री आहे, जे पूर्णपणे चुकीचं झालंय, त्याचे बॅलन्सेस आपल्याला आता 0 करायचे. सो बॅलन्सेस 0 कसे करणार? जे रॉंग झालेलं आहे त्याला ऑपोजिटचे इफेक्ट देऊन टाका म्हणजे त्याचे बॅलन्स ऑटोमॅटिक 0 होऊन जाते. सो शीतल चुकून डेबिटला गेलं होतं, शीतलला क्रेडिट देऊन टाका. शीतलला क्रेडिट देऊन टाका. शीतलचा इफेक्ट संपला. आता सेल्सला चुकून क्रेडिट गेलेला आहे त्याला डेबिट देऊन टाका म्हणजे सेल्सला डेबिट जाईल. सेल्स अकाउंट डेबिट. बघा, सेल्सचा इफेक्टही संपला, रॉंग एंट्रीचा इफेक्ट संपला. आता करेक्ट एंट्रीकडे जाऊया. करेक्ट एंट्रीमध्ये परचेस सुद्धा बरोबर आहे आणि शीतल सुद्धा क्रेडिटमध्ये बरोबर आहे. सो परचेस डेबिटला आहे जे अगदी बरोबर आहे. सो परचेस जसं डेबिटला बरोबर आहे तसं इथे लिहून टाका परचेस अकाउंट डेबिट. आता परचेसचा इफेक्ट संपला. शीतल इथे क्रेडिटमध्ये आहे जे की बरोबर आहे पण शीतल इथे क्रेडिटमध्ये आहे. आपल्याकडे ऑलरेडी शीतल क्रेडिटमध्ये आलेला आहे. सो परत इफेक्ट देण्याची गरज नाही. इथे ते क्रेडिटमध्ये होतं जे बरोबर होतं पण आता ते ऑलरेडी आपल्याला रेक्टिफिकेशन एंट्रीमध्ये क्रेडिटला आलेला आहे. सो परत इफेक्ट देण्याची गरज नाही. सो आपली रेक्टिफिकेशनची एंट्री तयार. काय एंट्री झाली आपल्याकडे? सेल्स अकाउंट डेबिट परचेस अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट. आपण रेक्टिफिकेशनची एंट्री लिहूया. सेल्स अकाउंट डेबिट परचेस अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट. आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहे अ रिटर्न ऑफ गुड्स वर्थ ₹500 टू उमेशला गुड्स रिटर्न केलेले आहेत 500 चे. आपण गुड्स केव्हा रिटर्न करतो? जेव्हा आपण बिझनेसने गुड्स परचेस केलेले असतात आणि आपल्याला त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळतो किंवा आपल्याला गुड्स आवडत नाही किंवा आपण केलेल्या ऑर्डरप्रमाणे गुड्स जर आपल्याला आलेले नसतील तेव्हा आपण गुड्स रिटर्न करतो. सो तेच या ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितलेलं आहे अ रिटर्न ऑफ गुड्स वर्थ ₹500 टू उमेशला गुड्स रिटर्न केलेले आहे. म्हणजे आपण परचेस केलेले गुड्स समोरच्या व्यक्तीला आपण रिटर्न करून दिले म्हणजे हे कोणते रिटर्न आहे? परचेस रिटर्न आहे. पुढे ते म्हणतात ते पास थ्रू दी सेल्स रिटर्न बुक. जे गुड्स आपण रिटर्न केले ते कोणत्या बुक्समध्ये एंटर व्हायला पाहिजे होते? परचेस रिटर्न बुकमध्ये एंटर व्हायला पाहिजे होते. पण ते सांगतात की त्यांनी सेल्स रिटर्न बुकमध्ये त्याची एंट्री केलेली आहे.
काय केले त्यांनी परचेस रिटर्न बुकमध्ये एंट्री करण्याच्या ऐवजी त्यांनी सेल्स रिटर्नमध्ये एंट्री केलेली आहे. सो आपल्याला याचं रेक्टिफिकेशन कसं करावं लागणार आहे. सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की याची करेक्ट एंट्री काय व्हायला पाहिजे. गुड्स कुणाला रिटर्न केलेले आहे. उमेशला रिटर्न केलेले आहे. सो गुड्स कुणी रिसीव्ह केले. उमेशने रिसीव्ह केले अँड द रूल सेज डेबिट दी रिसीवर. मग या ट्रान्झॅक्शनला आपल्याला डेबिट कुणाला द्यायला पाहिजे. उमेशला डेबिट द्यायला पाहिजे करेक्ट एंट्रीमध्ये. बिकॉज आपण गुड्स कुणाला रिटर्न केलेले आहेत. उमेशला गुड्स आपण रिटर्न केलेले आहेत. सो आपल्याकडे करेक्ट एंट्री काय व्हायला पाहिजे. उमेश अकाउंट डेबिट आणि बिझनेस मधून काय गेले. गुड्स गेले. क्रेडिट वॉट गोज आउट. बट आपण गुड्स हा शब्द यूज न करता आपण जे परचेस केलं होतं तेच गुड्स आपण रिटर्न केले. म्हणजे आपल्याकडनं गुड्स तर गेले. क्रेडिट वॉट गोज आउट त्याला क्रेडिट बॅलन्स जायला पाहिजे. पण शब्द काय लिहायचा. तर गुड्स हा शब्द न लिहिता आपण परचेस केलेले गुड्स आपण रिटर्न केले म्हणजे आपण त्याला शब्द लिहूयात परचेस रिटर्न. सो क्रेडिट मध्ये काय लिहायचे आपल्याला. टू परचेस रिटर्न अकाउंट. टू परचेस रिटर्न अकाउंट म्हणजे आपली एंट्री काय झाली. उमेश अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. ही एंट्री व्हायला पाहिजे होती. बट त्यांनी ही एंट्री न करता त्यांनी काय केलंय. त्यांनी सेल्स रिटर्न बुक मध्ये एंट्री केलेली आहे. त्यांनी कुठे एंट्री केली आहे. सेल्स रिटर्न मध्ये. म्हणजे त्यांनी सेल्स रिटर्नला काय अज्युम केले की आपल्याकडे बिझनेस मध्ये गुड्स रिटर्न आले. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. जेव्हा आपण गुड्स रिटर्न केले तेव्हा आपण वर्ड यूज केला परचेस रिटर्न. मग त्यांना सेल्स रिटर्न बुक मध्ये एंट्री केली त्यावेळेला आपण कोणता वर्ड यूज करायचा आहे. सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्न म्हणजे आपण समोरच्याला गुड्स विकले होते. समोरच्याने आता त्याला आपल्याला रिटर्न केलेले आहे म्हणजे गुड्स बिझनेस मध्ये आले. डेबिट व्हॉट कम्स इन असं त्यांनी ॲज्युम केलं जे की पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे बिझनेसमध्ये गुड्स आले पण ॲक्च्युली आलेत का नाही. पण ते सेल्स रिटर्नची एंट्री दाखवण्यासाठी आपल्याला ती एंट्री करावी लागणार आहे. बरोबर. सो जेव्हा बिझनेसमध्ये सेल्स रिटर्न होतं त्यावेळेला आपण काय एंट्री करणार आहोत. बिझनेसमध्ये गुड्स आले. डेबिट व्हॉट कम्स इन. पण गुड्स अकाउंट यूज न करता आपण कोणतं अकाउंट यूज करणार आहोत. विकलेले गुड्स रिटर्न आले म्हणजे कोणतं अकाउंट. सेल्स रिटर्न अकाउंट. म्हणून आपण इथे रॉंग एंट्रीमध्ये काय लिहिणार आहोत. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट आणि कुणी रिटर्न करणार तो गुड्स. काय व्यक्तीचं नाव आहे ट्रान्झॅक्शन मध्ये. उमेश. म्हणजे कुणी रिटर्न केले असणार मग असं त्यांनी अजून केलंय. उमेशने रिटर्न केले. क्रेडिट दी गिव्हर. सो क्रेडिट मध्ये काय लिहिणार आहोत आपण. टू उमेश अकाउंट. बघा आपल्याकडे आता करेक्ट एंट्री आहे. रॉंग एंट्री आहे. दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला आता रेक्टिफिकेशनची एंट्री तयार करायची आहे. सो रेक्टिफिकेशनची एंट्री तयार करताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की दोन्ही एंट्रीज मध्ये कॉमन काही आहे का. सो या एंट्रीज मध्ये कॉमन आपल्याला काहीही दिसत नाहीये. सो ज्या वेळेस आपल्याला एंट्रीमध्ये कॉमन काहीही दिसत नाही अशा वेळेस आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे. रॉंग एंट्री पासून आपल्याला रेक्टिफिकेशनची एंट्रीची सुरुवात करायची. सो रॉंग एंट्रीमध्ये ते सेल्स डेबिटला गेले आणि उमेश क्रेडिटला गेले जे की पूर्णपणे चुकीचं आहे. जे चुकीचं आहे आणि त्याला आपल्याला त्याचा बॅलन्स जर झिरो करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. अपोजिटचे इफेक्ट द्यायचे असतात. सो सेल्स रिटर्न डेबिटला आहे त्याला आपण क्रेडिटमध्ये शिफ्ट करूया आणि उमेश क्रेडिटमध्ये आहे त्याला आपण डेबिटमध्ये शिफ्ट करूया. सो जे चुकीचं आहे ते बॅलन्स अगोदर आपण संपून टाकूया. जे सेल्स रिटर्न डेबिटला आहे ते सेल्स रिटर्न कुठे जाईल. क्रेडिट मध्ये जाईल. सो इथे डेबिट होतो आता आपल्याला रेक्टिफिकेशन मध्ये ते क्रेडिट मध्ये घ्यावं लागेल. सो टू सेल्स रिटर्न अकाउंट. आता इथे उमेश क्रेडिट मध्ये आहे जे चुकीचं आहे. मग आता ते आपल्याला कुठे शिफ्ट करायचंय. डेबिट मध्ये शिफ्ट करायचंय. सो या सॉरी उमेश अकाउंट डेबिट. उमेश अकाउंट डेबिट. उमेशचा इफेक्ट संपला. आता आपल्याकडे करेक्ट एंट्री मध्ये जाऊया. बघा इथे उमेश डेबिटला आहे जे बरोबर आहे. सो रेक्टिफिकेशन एंट्री मध्ये उमेश आपल्याकडे ऑलरेडी डेबिट मध्ये आलेला आहे. सो उमेशची परत एंट्री करण्याची गरज नाही. आता परचेस रिटर्न जे क्रेडिट मध्ये आहे जे करेक्ट एंट्री मध्ये आहे बरोबर. जे ॲज इट इज लिहून घेऊया आपण. जे बरोबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीही चेंज करायचा नसतो. सो आपल्याकडे बघा रेक्टिफिकेशनची एंट्री तयार झाली आहे. उमेश अकाउंट डेबिट टू सेल्स रिटर्न अकाउंट टू परचेस रिटर्न अकाउंट. अमाउंट आपल्याकडे होती 500 रुपीज. सो क्रेडिट मध्ये सुद्धा 500 इथे 500 आणि या दोघांची टोटल आपल्याला त्यांची डेबिट मध्ये 1000. सो आपले रेक्टिफिकेशनचा आन्सर काय तयार झालाय. उमेश अकाउंट डेबिट. उमेश अकाउंट डेबिट 1000 रुपीज टू सेल्स रिटर्न. टू सेल्स रिटर्न टू परचेस रिटर्न. 500 क्रेडिट मध्ये 500 क्रेडिट मध्ये. समजतंय. चला पुढचं ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे. पुढे ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे. अ रिटर्न ऑफ गुड्स वर्थ ₹900 बाय गणेश.
गणेशने आपल्याला गुड्स रिटर्न केले. का बरं रिटर्न केले असतील गणेशने आपल्याला गुड्स? गणेशने आपल्याला गुड्स रिटर्न का केले असतील? आपण म्हणजे बिझनेसनी गणेशला गुड्स सेल केले असतील आणि त्याला गुड्स जर आवडले नसतील किंवा त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जर त्याला गुड्स मिळाले नसतील, म्हणून आता आपल्याला गणेशने 900 रुपयाचे गुड्स रिटर्न केलेले आहेत. म्हणजे आपण गणेशला गुड्स विकले आणि त्याने आपल्याला रिटर्न केले. म्हणजे हे कोणते रिटर्न आहे? सेल्स रिटर्न आहे. आता गणेशने आपल्याला गुड्स रिटर्न केले, तेच आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्यांनी सांगितलंय अ रिटर्न ऑफ गुड्स फॉर ₹900 बाय गणेश वेर एंडेड इन परचेस रिटर्न. एंट्री व्हायला पाहिजे होती सेल्स रिटर्नची, पण एंट्री कोणती झाली आहे? परचेस रिटर्न. म्हणजे गुड्स गणेशने रिटर्न केले, ही सेल्स रिटर्नची एंट्री व्हायला पाहिजे होती, पण त्यांनी चुकीने ती परचेस रिटर्न मध्ये एंट्री केलेली आहे. सो आता आपल्याला याचं रेक्टिफिकेशन करायचं आहे. सो सर्वात अगोदर आपण याची करेक्ट एंट्री बघूया की काय आहे. गुड्स आपल्याकडे रिटर्न आले. कोणते रिटर्न आहे? ते सेल्स रिटर्न आहे. बिझनेस मध्ये गुड्स आले म्हणजे डेबिट वॉट कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन, बट गुड्स अकाउंट यूज न करता आपण काय यूज करूया? सेल्स रिटर्न. सो त्या सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. गुड्स कोणी रिटर्न केलेत आपल्याला? गणेशने. क्रेडिट दी गिव्हर, म्हणून आपण क्रेडिट मध्ये काय लिहिणार आहोत? टू गणेश अकाउंट. ही आपली करेक्ट एंट्री व्हायला पाहिजे होती, पण त्यांनी ही एंट्री न करता एंट्री कोणती केली? त्यांनी परचेस रिटर्नची एंट्री केली आहे. परचेस रिटर्नची एंट्री केली म्हणजे त्यांनी असं अज्युम केलंय की गणेशला आपण गुड्स रिटर्न केलेले आहे. मग जर आपण असं अज्युम केले की आपण गणेशला गुड्स रिटर्न केले, सो डेबिट दी रिसीव्हर म्हणजे रॉंग एंट्री मध्ये त्यांनी काय केलंय? गणेशला डेबिट मध्ये टाकलंय. गणेश अकाउंट डेबिट आणि परचेस रिटर्न अज्युम करता आहे ते. सो बिझनेस मधून गुड्स गेले, क्रेडिट वॉट गोज आउट, पण गुड्स यूज न करता आपण काय यूज करणार आहोत? परचेस रिटर्न. सो क्रेडिट मध्ये काय असणार आहे मग? टू परचेस रिटर्न. ही त्यांनी रॉंग एंट्री केलेली आहे. आता आपल्याकडे करेक्ट एंट्री सुद्धा आहे, रॉंग एंट्री सुद्धा आहे. आपल्याला करायचं आहे रेक्टिफिकेशन. सो रेक्टिफिकेशन करताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की जे रॉंग आहे त्याचे सर्वात अगोदर आपल्याला बॅलन्स झिरो करायचे आणि दोन्ही एंट्रीज मध्ये कॉमन काही आहे का? कॉमन काहीच नाही आहे. सो रॉंग एंट्री पासून आपल्याला रेक्टिफिकेशन करण्याची सुरुवात करायची आहे. सो रॉंग एंट्री मध्ये जे आहे सर्वात अगोदर त्याला अपोजिटचे इफेक्ट देऊन त्यांचे बॅलन्सेस झिरो करायचे. सो गणेश इथे डेबिटला आहे, रेक्टिफिकेशन एंट्री मध्ये त्याला सर्वात अगोदर क्रेडिट देऊन टाका, म्हणजे हा गणेशचा इफेक्ट संपला. आता परचेस रिटर्न चुकून ते रॉंग आहे आपल्याकडे, ते क्रेडिट मध्ये आहे, त्याला आपण अपोजिटचा म्हणजे त्याला आपण डेबिटचा इफेक्ट देऊया. परचेस रिटर्न अकाउंट डेबिट. आता परचेस रिटर्नचा इफेक्ट सुद्धा संपलेला आहे. आता आपल्याकडे सेल्स रिटर्न डेबिट मध्ये आहे, करेक्ट एंट्री मध्ये सेल्स रिटर्न डेबिटला आहे, जे अगदी बरोबर आहे. जे बरोबर आहे ते त्याच्यामध्ये काहीही चेंज करायचं नाही आपल्याला. सो ते ॲज इट इज लिहून घेऊया सेल्स रिटर्न. आता उरलंय फक्त आपल्याकडे टू गणेश, जे क्रेडिट मध्ये बरोबर आहे. मग आपल्याकडे ते ऑलरेडी क्रेडिट मध्ये आलेलं आहे रेक्टिफिकेशन एंट्री मध्ये. सो परत अकाउंटचे इफेक्ट द्यायचे नाही. सो आपल्याकडे एंट्री काय झाली आहे? परचेस रिटर्न अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, टू गणेश अकाउंट. सो आपली ही एंट्री आपण लिहून घेऊया. परचेस रिटर्न अकाउंट डेबिट, परचेस रिटर्न अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, टू गणेश अकाउंट, टू गणेश अकाउंट. अमाउंट आहे 900 रुपीज. सो डेबिट मध्ये 900 अँड क्रेडिट मध्ये 1800. ही आपली रेक्टिफिकेशनची एंट्री झालेली आहे. कळतंय? चला पुढे ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे. शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे पहा. क्रेडिट परचेस फ्रॉम नेहा ₹10,000 तर रेकॉर्डेड ॲज ₹11,000. बघा गुड्स परचेस केले नेहाकडून 10,000 रुपयाचे, पण एंट्री करताना 11,000 रुपयांचं रेकॉर्ड झालेलं आहे. सो काय करायचं आपल्याला बघूया आपण. सो गुड्स परचेस केले नेहाकडून. सो आपली एंट्री काय व्हायला पाहिजे? परचेस अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. कितीची एंट्री व्हायला पाहिजे? 10,000ची एंट्री व्हायला पाहिजे. पण त्यांनी काय केलंय? 10,000च्या ऐवजी त्यांनी कितीची एंट्री केली आहे? 11,000ची एंट्री. म्हणजे एंट्री तर सेम केली त्यांनी. परचेस अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. एंट्री बरोबर केली. चूक कुठे झाली त्यांच्याकडनं? अमाउंट मध्ये चूक झालेली आहे. बघा 10,000ची एंट्री करायची होती, पण त्यांनी कितीची केली आहे? 11,000ची एंट्री केली. आता आपण रेक्टिफिकेशन कसं करणार आहोत? ही एंट्री व्हायला पाहिजे होती, करेक्ट एंट्री जी त्यांनी केलेली नाहीये. त्यांनी रॉंग एंट्री केली. परचेस अकाउंट डेबिट टू नेहा म्हणजे एंट्री बरोबर आहे, फक्त
अमाऊंटमध्ये त्यांच्याकडनं चूक झाली आहे. 10,000 रेकॉर्ड करण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलंय 11,000 रेकॉर्ड केलेलं आहे. मग या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं की परचेस आणि इथे नेहा 1,000 रुपयाचा जास्त इफेक्ट गेलेला आहे. आपल्याला काही नाही, जी तुमची एंट्री त्यांनी केली आहे त्या एंट्रीला अपोजिट लिहायचं आहे. इथे नेहा क्रेडिट मध्ये आहे, इथे तिला डेबिट मध्ये टाका. परचेस डेबिट मध्ये आहे, इथे परचेस क्रेडिट मध्ये टाका. आणि किती अमाऊंटनी आपली एक्स्ट्रा अमाऊंट रेकॉर्ड झाली होती 1,000 आली. बिकॉज 10,000चा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी कितीचा रेकॉर्ड केलंय 11,000चा रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे 1,000 रुपये आपल्याकडून एक्स्ट्राचे रेकॉर्ड झालेले आहेत. त्याचा बॅलन्स आपल्याला झिरो करायचा आहे. सो बॅलन्स झिरो करण्यासाठी एवढा बॅलन्स कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे परचेस डेबिटला आहे त्याला क्रेडिटमध्ये टाकायचं आणि जे क्रेडिटमध्ये आहे त्याला डेबिटमध्ये टाकायचं. आणि किती अमाऊंटने टाकणार, किती एक्स्ट्राचे रेकॉर्ड झाले होते 1,000. सो आपल्याला हे 1,000ची एंट्री पास करावी लागणार आहे. सो आपल्या रेक्टिफिकेशन नेहा अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट केला काय होईल 1,000 रुपये होईल. सो ही एंट्री रेक्टिफिकेशनची आपली होणार आहे. सगळ्यांना कळालंय? ओके. सो आजच्या पुरतं एवढंच. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि तुम्हाला अजून कोणते प्रॉब्लेम्स किंवा कोणत्या चॅप्टरचे क्वेश्चन्स हवे आहेत ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. सो आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये एका नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.